नागरिकांनो सावधान, 120 किलोमीटर वेगाने चक्रीवादळ जवळ येत आहे. या तारखेला महाराष्ट्रात सर्वात मोठे चक्रीवादळ धडकणार. हवामान विभागाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी 3 मोठे धोक्याचे इशारे दिले आहेत. पहिला इशारा हा उष्णतेचा आहे. या 2 तारखांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयानक उष्णता असणार. या 2 तारखांना घराबाहेर पडू नका. तर दुसरा इशारा हा मान्सूनच्या संदर्भातला आहे, कारण मान्सूनचा फायनल अंदाज आता जाहीर झालाय, तारीख जाहीर झालीय. तर तिसरा अंदाज चक्रीवादळाचा आहे. होय, भयानक इशारा म्हणजे चक्रीवादळ जवळ येत आहे. आता तारीख जाहीर झालीय. दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटी चक्रीवादळाच्या बातम्या व्हायरल होतात. कधी कधी छोटी मोठी हवा येते, लोकांना खोटं वाटतं. पण यावर्षी परिस्थिती भयानक आहे, कारण की सॅटेलाइटमध्ये महाराष्ट्राचा एक फोटो काढलाय आणि त्यामध्ये एक भयानक चक्रीवादळ जवळ येताना दिसलाय. एक धडकी भरवणारा फोटो समोर आलाय. याची चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे. हे चक्रीवादळ अत्यंत वेगाने भारताच्या भूमीकडे सरकते आणि ज्याचा फटका महाराष्ट्रातील या 20 जिल्ह्यांना बसणार आहे. त्यामुळे तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे. सध्या महाराष्ट्रात कुठे अवकाळी पाऊस तर कुठे उष्णतेचा फटका बसतोय. काही ठिकाणी विजा पडून दुर्दैवी घटना घडतात, तर काही ठिकाणी उष्माघाताने दुर्दैवी घटना घडत आहेत. हे सुरू असताना चक्रीवादळाची बातमी समोर आल्याने सगळ्या महाराष्ट्रामध्ये हाहाकार उडालाय, कारण 2026 हे वर्ष अत्यंत भयानक असणार आहे. काही दिवसांपूर्वीच मान्सूनचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने दिला होता. त्याच्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असं सांगितलं होतं, पण तो प्राथमिक अंदाज होता. फायनल अंदाज आलेला आहे. यामध्ये मान्सूनची तारीख काय, पावसाळा नेमकं कधी याची तारीख तर सांगण्यात आलेलीच आहे, पण कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस होणार याची टक्केवारी देण्यात आली आहे. पण सगळ्यात मोठा धोका जो आहे तर तो चक्रीवादळाचा यावर्षी आहे. चक्रीवादळाच्या 2 अशा तारखा जाहीर केल्यात की त्या तारखांना बाहेर पडाल तर तुम्ही या जगातून बाहेर व्हाल, असा इशारा आता देण्यात आलाय. मग काय अशा तारखा जाहीर करण्यात आल्या? चक्रीवादळ कोणत्या तारखांना येतेय? मान्सूनचा फायनल अंदाज काय आहे? कोणत्या दिवशी महाराष्ट्रात पावसाळा सुरू होतोय आणि कधी संपणार? किती टक्के पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार? उष्णतेची लाट जी आहे तर ती कोणत्या 2 तारखांना सर्वाधिक असणार आहे? चला जाणून घेऊया हवामान विभागाने दिलेले 3 मोठे इशारे. राज्यात निसर्गाचा महातांडव. 3 पद्धतीनं महाराष्ट्रभर घाव घातला जाणार. काल हवामान विभागाची मीटिंग झाली, कारण की चक्रीवादळ जवळ येतेय असा एक फोटो व्हायरल झाला होता आणि त्या फोटोवर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर 3 धोक्याचे इशारे देण्यात आले. मग हे चक्रीवादळ कोणत्या तारखेला येणार आणि कोणत्या जिल्ह्यांवर धडकणार? मान्सून कधी सुरू होतोय हे पाहण्याआधी आपण सध्या जी परिस्थिती सुरू आहे तोच पहिला इशारा पाहतोय, तो म्हणजे उष्णतेचा. होय, सध्याची उष्णता, उकाडा जो तुम्हाला जाणवतोय तो उकाडा दुपटीने वाढणार आहे, कारण की भारतावर सध्या हीट डोम तयार झाला आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या विशिष्ट भागावर उच्च दाबाचे क्षेत्र तयार होतं आणि ती गरम हवा कोंडली जाते, तेव्हा त्याला हीट डोम म्हटलं जातं. हीट डोम म्हणजे एका दृष्टीने गरम हवा एका ठिकाणी जमा होणं असं म्हणतात, आणि ज्यामुळे उष्णता इतकी वाढते की कमी होण्याचं नाव घेत नाही. काल परवा उष्माघाताने अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्याची उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. पण आता विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी हा अतिशय गंभीर इशारा आहे. विदर्भातील अकोला, अमरावती यांसारख्या जिल्ह्यांमध्ये तर तापमानाचा पारा 45 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सर्वसामान्यांसाठी 5 महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, कारण ही उष्णतेची लाट केवळ उन्हाळा नाही तर आरोग्यासाठी मोठा धोका आहे. आता ही उष्णतेची लाट नेमकं कधीपर्यंत राहणार, त्याच्या तारखा काय आहेत आणि कोणत्या 2 तारखांना उष्णतेची लाट सर्वाधिक असणार आहे, ती तारीख आता हवामान विभागाने बैठकीमध्ये जाहीर करून टाकली आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ती चक्रीवादळाची तारीख काय आणि मान्सून नेमकं कधी धडकणार. मान्सूनची काय बातमी आलेली आहे? हा मुद्दा आपण अगदी डिटेलमध्ये समजून घेतोय, कारण की मान्सूनचा फायनल अंदाज देतानाच त्या मान्सूनच्या शेवटच्या फोटोमध्ये तो चक्रीवादळाचा भयानक राक्षस दिसलाय. आणि ते चक्रीवादळ साधंसुद्धा नाहीये. 120 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने महाराष्ट्राकडे धडकते. त्यामुळे ते फक्त पाऊस घेऊन येणार नाही, तर त्याच्या मागून प्रचंड वाऱ्याचा वेग इतका घेऊन येईल की सगळीकडे अक्षरशः हाहाकार उडणार आहे. मग सध्या उष्णतेची जी लाट सुरू आहे तर ती लाट कधीपर्यंत राहणार आणि कोणत्या 2 तारखेला हा जो हीट डोम आहे तर हा सगळ्यात जास्त दणका देणार, याची तारीख आपण आधी पाहतोय. आता चक्रीवादळाची तारीख जाणून घेण्याआधी सगळ्यात आधी मान्सूनच्या बाबतीतली माहिती हवामान विभागाने सांगितली, ती म्हणजे मान्सूनचा काय अंदाज आला. एक मॉडेल आहे ज्याला एक्सटेंडेड रेंज मॉडेल म्हणतात.
तर त्या मॉडेलमध्ये सांगण्यात आलंय की मान्सूनची तारीख कशी असणार, कधी मान्सून सुरू होणार, कधी संपणार, कधी पावसाळा कोणत्या जिल्ह्यात कसा होणार याचा अंदाज आपण आधी जाणून घेऊया आणि त्यानंतर त्या भयानक चक्रीवादळाची तारीख जाणून घेऊया आणि हीट डोम कधी जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहणार याची तारीख. मान्सूनच्या बाबतीत आता अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानंतर आता जो सुधारित अंदाज आला आहे तो अधिक उत्कंठावर्धक आहे. हवामान विभागाच्या एक्सटेंडेड रेंज मॉडेलनुसार मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सूनसाठी पोषक हालचाली सुरू होतील. 30 एप्रिल ते 7 मे या दरम्यान अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या घडामोडी घडणार आहेत. यंदा मान्सून लवकर येण्याचे संकेत आहेत. सविस्तर आकडेवारीनुसार जूनमध्ये मान्सूनचं आगमन धमाकेदार असेल. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांत पावसाचा जोर कायम राहील. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस थोडा लपंडाव खेळण्याची शक्यता आहे. सप्टेंबर परतीचा पाऊसही यंदा सक्रिय राहणार असल्याचे संकेत मॉडेलने दिले आहेत. तळ कोकणात मान्सूनची चाहूल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच लागू शकते. मात्र हे पावसाळी वातावरण तयार होत असतानाच समुद्रात एक अक्राळ विक्राळ वादळ आकार घेत आहे. मान्सून लवकर येणार हे आनंदाचं असलं तरी हे येणारं चक्रीवादळ मान्सूनला अडवणार की त्याला अधिक वेग देणार? आणि 120 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील अशा त्या 2 तारखा कोणत्या? सध्याची सर्वात मोठी आणि भीतीदायक बातमी म्हणजे समुद्रातील चक्रीवादळाची स्थिती. सॅटेलाइट फोटोंनुसार बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात एकाच वेळी 2 सिस्टम विकसित होत आहेत. मे महिन्याच्या मध्यात म्हणजेच साधारणपणे 14 मे ते 21 मेच्या दरम्यान अरबी समुद्रात एक शक्तिशाली चक्रीवादळ निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात हे वादळ अधिक तीव्र होईल. विशेषतः 20 आणि 21 मे या 2 तारखा महाराष्ट्रासाठी अत्यंत संवेदनशील असू शकतात. जर ही सिस्टम अधिक मजबूत झाली तर किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा वेग 120 किलोमीटर प्रति तासापर्यंत जाऊ शकतो. याचा थेट परिणाम कोकण, मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. हे वादळ मान्सूनच्या प्रवासावरही परिणाम करू शकतं. अंदमान निकोबार बेटांच्या दिशेनेही अशाच प्रकारची दुसरी सिस्टम विकसित होत आहे, जी बंगालच्या उपसागरातून भारताच्या पूर्व किनारपट्टीला इशारा देत आहे. या चक्रीवादळाचा धोका कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक आहे? कोकणाबाहेरील जिल्ह्यांमध्ये याचा काय परिणाम होईल? जिल्हानिहाय सतर्कतेचा इशारा, कुठे काय स्थिती असेल? सध्याच्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्राचे 3 विभाग वेगवेगळ्या संकटांचा सामना करत आहेत. 1. कोकण विभाग. इथे चक्रीवादळाचा आणि मान्सूनपूर्व ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक प्रभाव असेल. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच इथे आर्द्रता वाढल्याने प्रचंड उकाडा जाणवेल. 2. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या भागात ट्रफ लाईन सक्रिय असल्यामुळे विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरूच राहील. रात्री उशिरापर्यंत या भागात पावसाळी वातावरण बनण्याची शक्यता आहे. 3. विदर्भ. विदर्भासाठी मात्र उष्णतेची लाट हेच सर्वात मोठं संकट आहे. 29 एप्रिलला विदर्भात पावसाचे काही संकेत असले तरी तोपर्यंत सूर्याची आग ओकणारी किरणं जनजीवन विस्कळीत करू शकतात. शेतकऱ्यांनी आपली कापणी केलेली पिके सुरक्षित स्थळी हलवणे गरजेचे आहे, कारण येत्या 72 तासात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा वेग वाढणार आहे. मग या तिहेरी संकटातून वाचण्यासाठी सामान्य नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यायची? चक्रीवादळाच्या तारखांमध्ये काही बदल होऊ शकतो का? एकूणच परिस्थिती पाहता मे महिना महाराष्ट्रासाठी परीक्षेचा काळ असणार आहे. एका बाजूला अंगाची लाही लाही करणारी उष्णता, दुसऱ्या बाजूला पिकांचं नुकसान करणारा अवकाळी पाऊस आणि तिसऱ्या बाजूला समुद्रातून येणारं चक्रीवादळाचं संकट. मित्रांनो, आतापर्यंत आपण हवामान विभागाने दिलेले इशारे आणि सॅटेलाइट फोटो मधील समोर आलेली जे ताजी परिस्थिती सविस्तरपणे पाहिली. पण एक गोष्ट मला तुम्हाला मनापासून सांगायची आहे, तीच म्हणजे सर्व अंदाज आहेत. निसर्गाचं रूप कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे याला वेळ केवळ शक्यता म्हणून पहा. माझा उद्देश तुम्हाला घाबरवणं हा मुळीच नाही, तर आपल्या महाराष्ट्रातील बांधवांना आणि विशेषतः शेतकरी राजाला सावध करणं हा आहे. सध्या सोशल मीडियावर चक्रीवादळाच्या अनेक बातम्या फिरत आहेत, पण सॅटेलाइट मॉडेल्स जे दाखवत आहेत ते आपण गांभीर्याने घेणे गरजेचं आहे. मे महिन्याचा काळ नेहमीच आव्हानात्मक असतो. एकीकडे अंगाची लाही लाही करणारी उष्णता असते, तर दुसरीकडे वादळाचं चक्रीवादळाचं हे सावट. अशा वेळी आपली सतर्कता आपण सुरक्षित पाळली पाहिजे. प्रशासनाकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. म्हणजे शेतकरी बांधवांना तुमच्या कष्टाचं पीक सध्या
शेतात आणि खायावर असेल तर येणार 2-3 दिवसात ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करा, कारण अवकाळी पावसाने वादळी वाऱ्याचा फटका बसला तर मोठं नुकसान होऊ शकतं. विजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्या मैदानावर आणि झाडाखाली उभं राहणं टाळा, कारण जीवहानी तर सर्व काही आहे. तर मला तुमच्याकडून एक गोष्ट महत्त्वाची मदत हवी आहे. आपण या चॅनलला माध्यमातून एक कम्युनिटी तयार करत आहोत. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या काय परिस्थिती तयार आहे, उष्णता तिथे कशी आहे आणि पावसाचं वातावरण तयार झाले का, तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा आणि तिथल्या हवेची स्थिती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट्समुळे इतर प्रेक्षकांनाही त्यांच्या भागातील अंदाजाची खात्री पटते. तुम्हाला काय वाटतं, यंदा मान्सून खरोखरच लवकर येईल का आणि या चक्रीवादळाचा तुमच्या भागावर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय? तुमच्या शंका, तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचार. मी स्वतः त्या वाचून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. अशाच प्रकारे सतर्क राहण्यासाठी आणि हवामानाचे अचूक अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणतंही नुकसान होणार नाही. चला तर मग भेटूया. काळजी घ्या, सुरक्षित राहा. पुढच्या अपडेट्समध्ये भेटूया. धन्यवाद.